सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् प्रकृतिं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृष्णम् अवशं प्रकृतेर्वशात् न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय उदासीनवदासीनम् असक्तं तेषु कर्मसु असक्तं तेषु कर्मसु भगवंतानी इथे जगाचं वर्णन केलं आणि जगाच्या संबंधात त्यांची काय स्थिती आहे त्याचे वर्णन केलं की जग माझ्यामुळे आहे, जगामुळे मी नाहीये. आणि जसा आकाशामध्ये वायू स्थित आहे त्याप्रमाणे माझ्यामध्ये जग स्थित आहे. आता हे जग आलं कुठून तर म्हणे माझ्यामधूनच आलं. माझी एक प्रकृती आहे, त्रिगुणात्मिका प्रकृती, हिला माया म्हणतात, हिला अव्यक्त सुद्धा म्हणतात. एक नाव काय? अव्यक्त. कारण जेव्हा प्रलय होतो तेव्हा संपूर्ण सृष्टी या प्रकृतीमध्ये लीन होऊन जाते, अव्यक्त होऊन जाते. म्हणून ते लयस्थान जे आहे त्याला अव्यक्त म्हणतात. अच्छा, जे सांख्य तत्वज्ञान आहे, सांख्य दर्शन ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये प्रकृतीचं नाव आहे प्रधान. जस्ट तुम्हाला सांगतो प्रधान. कारण सांख्य तत्वज्ञानामध्ये दोन सांगितले, प्रधान आणि पुरुष, किंवा प्रकृती आणि पुरुष. तर प्रकृती, ते प्रकृती आणि पुरुष दोघांना सत्य मानतात. पण वेदांतामध्ये प्रकृती ही माया आहे, म्हणजे खरोखर तिचं काही अस्तित्व नाहीये, खोटी आहे. सृष्टीची जर व्याख्या करायची असेल, सृष्टीचं वर्णन करायचं असेल तर मायेची गरज पडते. मायेशिवाय सृष्टीचं वर्णन होऊ नाही शकत. काल जसं मी तुम्हाला सांगितलं की जर चित्र काढायचं असेल तर रंग तर पाहिजे. नुसतं चित्रकार असून चित्र काढू नाही शकत. त्याचप्रमाणे ईश्वर आहे, पण त्याची जी शक्ती आहे, ज्याच्यामधून सगळं जग निघतं, ती जर नसेल तर जगाची उत्पत्ती कशी होईल? म्हणून इथे भगवंत म्हणतात माम प्रकृतीम यांती. आणि परत माझ्या या प्रकृतीमधूनच जग उत्पन्न होतं. म्हणजे समष्टी सगळे जीव त्या मायेमध्ये विलीन होतात. आणि मग मी जेव्हा मायेला आज्ञा देतो मग ते परत प्रकट होतात. आणि ही घटना केव्हा घडते तर म्हणे कल्पाच्या आधीमध्ये, सुरुवातीला, आणि कल्पाच्या अंत. कल्पादौ विसृजामी आणि कल्पक्षये लियन्ते. काय लिहिलं शब्द? प्रकृतीम यांती. कल्पक्षये प्रकृतीम यांती. वरच जे आहे ना प्रकृतीम यांती, प्रकृतीमध्ये सगळं विलीन होतं. यांती म्हणजे गच्छन्ती. के गच्छन्ती? कोण सगळे जातात? तर म्हणजे सगळे प्राणी, सर्व भूतानी.
आणि ही प्रकृती कोणाची आहे? त्यामुळे मामिकाम, माझी आहे. म्हणजे इथे स्पष्ट असं आहे की माया स्वतंत्र नाहीये, माया माझ्या अधीन काम करते. म्हणून परत परत जिथे प्रकृतीचं वर्णन आलेलं आहे भगवंतानी ते मामिकाम जरूर लिहिलं आहे. मम माया दुरत्यया असं पुढे येणार आहे. माझी माया, प्रकृती मे पराम. दोन प्रकृती आहे माझी, तर मे पराम माझी प्रकृती, माझ्या प्रकृती मध्ये सगळं काही होतं. म्हणजे माझ्याशिवाय ते काम करू शकत. तर याप्रमाणे सृष्टीचं कारण जर चैतन्याकडे बघितलं तर मी आहे, आणि जडाकडे बघितलं तर प्रकृती आहे. काल तुम्हाला सांगितलं. तर हे दोन्ही आवश्यक आहे. आणि इथे भगवंत म्हणतो, किंवा भगवंताला कोणी विचारलं की तुम्हाला बंधन होत असेल, कारण कर्म केलं तर बंधन आलंच. बंधन म्हणजे कर्माचे संस्कार पडणे, आणि मग त्या संस्कारामध्ये आसक्त होणे, वासना निर्मिती होणे. आणि यालाच काय आपण म्हणतो, फळ, कर्माचं फळ. आणि मग तीच वासना पुढच्या कर्मासाठी कारण. याप्रमाणे कर्मचक्र सुरू राहतं. तर इथे देव काय म्हणतो की उदासीन वदासीन, मी कर्म करतो पण काही वासना निर्मिती होत नाही माझ्यामध्ये, असंग राहतो, तटस्थपणे राहून कर्म करतो. माऊलीने छान उदाहरण दिलंय ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणे घरामध्ये ठेवलेला दिवा तो त्या माणसाला सांगत नाही अमुक कर, अमुक करू नको. तो जे काही करतो त्याला तो काय करतो, प्रकाशित करतो. सर्व व्यवहाराला कारणीभूत असून सुद्धा तो कसा आहे, साक्षी भावाने पाहतो. म्हणजे त्या दिवाशिवाय कर्म होऊ नाही शकत, पण तो दिवा त्या कर्मामध्ये आसक्त होतो. त्याचप्रमाणे भगवंताशिवाय ही सृष्टी होऊ नाही शकत, पण त्या सृष्टी रूपी कर्माचं फळ त्याला मिळत नाही. कारण उदासीन राहून तो करतो. हे पहा, एक असतं साक्षी भाव आणि एक आहे भोक्ता भाव, आहे ना. साक्षी म्हणजे काय, तो त्या घटनाकडे पाहतो पण त्या घटनामध्ये इन्व्हॉल्व नाही होत, जुळत नाही, त्याच्यात स्वतःला जोडत नाही. आणि जेव्हा आपण म्हणतो की मी भोग करतो, तर भोग मध्ये त्या भोग्य वस्तूशी मी एकरूप होतो, जुडतो, तादात्म्य करतो. तेव्हा मला नाव मिळतं भोक्ता. साक्षी सुद्धा जाणतो आणि भोक्ता सुद्धा जाणतो. लक्षात घ्या, साक्षी जाणत आहे घटना काय घडत आहे, आणि भोक्ता सुद्धा जाणत आहे. पण भोक्तामध्ये एक एक्स्ट्रा वस्तू काय आहे की तो त्या घटनेशी फक्त जाणतच नाही, त्याचा आनंद घेतो, प्रभावित होतो, आहे ना. त्याला म्हणतात भोगी किंवा भोक्ता. अनेक वेळा आपल्याला जेव्हा काही आवडीचं काही घटना असते, आवडीचा विषय असतो, तर त्याच्यामध्ये तर आपण पूर्णपणे काय तादात्म्य भोगता होतो. पण ज्याच्यामध्ये काही आवड नसते मग त्याचा फक्त काय साक्षी रूपेने पाहत असतो. ना काहू से दोस्ती ना काहू से बैर, असं. अनेक लोक सत्संगामध्ये साक्षी भावाने बसतात. मी अनेक वेळा सांगितलं, काहीतरी चालू आहे, मी पाहत आहे, बस जाणत आहे की स्वामीजी बोलत आहे, पण काय बोलत आहे म्हणजे त्याच्याशी काही तादात्म्य नाही, घेणं देणं नाही. तर इथे भोक्ता बनायचं, इथे साक्षी नाही बनायचं. पण जगाच्या व्यवहारामध्ये साक्षी, ज्याच्यामध्ये आपण गुंततो भोगता जातो.
पण कर्तव्य रूपाने मला करायचं आहे, आनंदाने करायचं, पण त्याच्याद्वारे प्रभावित झालं नाही पाहिजे, म्हणजे संस्कार वासना निर्मिती नाही झाली, कारण ते बंधनकारी. मग परत ते संस्कार मला हे असं म्हणतात, जसं पाण्यामध्ये नाव जाते किंवा होडी जाते, त्याचं काही चिन्ह त्याच्यावर बनत नाही, किंवा पक्षी जेव्हा उडतो आकाशात त्याचे पदचिन्ह काही दिसत नाही. तर असं आहे, त्याचे काही ठसे उमटत. तर म्हणून त्याला बंधन मिळत नाही, बंधनाची प्राप्ती होते. याप्रमाणे भगवंतानी आपल्याला सुद्धा सांगितलं की तुम्ही सुद्धा कर्म करा, कर्तव्य कर्म करा, मला अर्पित करून तुम्ही कर्म करा, तर मग वासनांची निर्मिती होणार नाही. हे पाहता पुढे म्हणतात की जगाची सृष्टी होते, आणि आता असं सांगितलं की प्रकृतीमध्ये विलीन होते आणि प्रकृतीच्या द्वारेच परत प्रकट होते. तर परत इथे वर्णन करतात ते की माझ्या अध्यक्षतेखाली ही प्रकृती काम करते. करणारी प्रकृती आहे, मी अध्यक्ष आहे, माझ्या उपस्थितीमध्ये ही प्रकृती काम करते. पहा, मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते मयाध्यक्षेण प्रकृतिः मया अध्यक्षेण, मी जो की अध्यक्ष आहे, माझ्या अध्यक्षतेमध्ये, अध्यक्षतेखाली प्रकृती सूयते. सूयते म्हणजे काय? करते, बनवते, प्रसवते. प्रसूती होते की नाही, प्रसूती. तर म्हणे त्याप्रमाणे हे जग काय, जणू काही मायेचं बाळ आहे. जग मायेचं बाळ, प्रकृतीचं. तर प्रकृती जेव्हा प्रसूत होते तेव्हा जगाची उत्पत्ती होते. आणि मी कोण आहे तर म्हणे माझ्या उपस्थितीमध्ये. अध्यक्ष शब्दाचा अर्थ काय? मयाध्यक्ष. अध्यक्ष शब्दाचा अर्थ छान आहे. आधी अक्ष, आधी म्हणजे वर, अक्ष म्हणजे पाहणे. जो वर बसून पाहतो त्याला काय म्हणतात? अध्यक्ष. आपण पाहतो ना, ज्या समिती असतात, कमिटीज, त्याच्यामध्ये अध्यक्ष, प्रेसिडेंट, त्याचं काम काय असतं? पाहायचं सगळ्यांकडे की नीट सगळे काम करत आहे की नाही. तर इथे देव काय म्हणतो की मी वर बसून पाहतो, म्हणजे माझ्याशिवाय ही प्रकृती काम करू नये. जसं अनेक वेळा मी उदाहरण दिलेलं आहे. वीज आहे, वीज जेव्हा त्या वायरमध्ये तार असते त्याच्यामध्ये आली की सगळी उपकरणं काम करू लागतात. काम कोण करत आहे? उपकरण. पण स्वतःहून करत आहे का? जोपर्यंत इलेक्ट्रिसिटी तिथे उपस्थित होत नाही. हे पहा, आता ट्रेन फिरत आहे, तिथं चाक फिरत आहे, स्टिअरिंग फिरत आहे, ते सगळी काही क्रिया कुठे आहे? त्या इंजिनमध्ये. तर परिवर्तन कुठे आहे? त्या मायेमध्ये. म्हणजे त्या उपकरणामध्ये. इलेक्ट्रिसिटी फिरत नाही, ती काय नुसतं तिथे असते. तर हे चैतन्य काय आहे? नुसतं उपस्थित झाल्याने
कृत मायेने बनवलेलं हे जे शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, हे सगळं काम करू लागतं. तर काम सगळं कुठे होत आहे? या उपाधीमध्ये, मायेमध्ये. आत्मा काम नाही करत, लक्षात घ्या. आत्मा अध्यक्ष आहे. अनेक संस्थेमध्ये अध्यक्ष नुसते म्हणतात, नुसतं नावापुरते काही करत नाही. म्हणजे तुम्हीच नाव दिलं अध्यक्ष, आधी अक्ष वर बसून पाहणार. तर अध्यक्ष म्हणजे इथे शंकराचार्य छान म्हणतात, मया दृशी मात्र स्वरूपेण अविक्रियात्मना. अविक्रिय हे दाखवण्यासाठी अध्यक्ष शब्द आहे. क्रिया मायेमध्ये आहे, मायेकृत वस्तूमध्ये आहे. आत्म्यामध्ये क्रिया नाही. क्रिया, प्रक्रिया, संस्क्रिया. तर प्रकृती आणखीन मी असे दोघे मिळून दोघांची काय भूमिका आहे हे स्पष्ट केलं. सूयते सचराचरम, सगळं काही निर्मित होतं. चराचर. आणखीन अनेन हेतुना जगत विपरिवर्तते. अनेन हेतुना म्हणजे यामुळे जग काय परिवर्तते, फिरते, जग काम करते, सक्रिय होते. तर सगळ्या चेष्टा या जगामध्ये चालू आहे, कारण इथे परमतत्व चैतन्याची उपस्थिती. जर तो नसेल तर सगळं डेड होऊन जाईल, मृत. गुरुदेव म्हणायचे जग म्हणजे काय? तर जगमग 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 जगमग. ते खूप ग्लॅमरस आहे, ग्लॅमरस, चमकदार आहे. पण ही चमक कशामुळे आहे? त्या परमात्म्यामुळे. नाही तर सगळं मृत. सगळ्या गाड्या फिरत आहे एवढ्या पेट्रोलमुळे. जर पेट्रोल संपलं तर सगळ्या गाड्या जिथे तिथे थांबतील. शाळेमध्ये सुद्धा पहा, जसे शिक्षक येतात सगळे काम करायला लागतात. ऑफिसेसमध्ये ऑफिसर येतो तेव्हा सगळेजण काम करतात. नाही तर सगळे झोपले, कोणी चहा पित आहे, कोणी बोलत आहे. म्हणजे काही काम होत नाही जोपर्यंत तो उपस्थित होत नाही. तर इथे भगवंत म्हणतात की मी या पूर्ण जगाचा जणू काही अध्यक्ष. चैतन्य रूपात मी व्याप्त आहे, त्याच्यामुळे सगळं काही काम सुरू आहे. शंकराचार्यांनी इथे छान छान सगळे कोट केले आहे की एकस्य देवस्य सर्वाध्यक्षभूत चैतन्य मात्रस्य परमार्थतः सर्व भोगान अभिसंबंधिनः. म्हणे मी चैतन्य मात्र एक देव आहे आणि सगळ्या भोगांपासून मी संबंध रहित आहे. माझा काही संबंध नाही कर्म आणि भोग दोघांशी. पण हे होत आहे माझ्यामुळे, असं आहे. आता इथे पुढे म्हणतात की सर्वसाधारणपणे लोकांना माझा परिचय नसतो. अशा रूपात माझा परिचय नाही आहे. की मी अध्यक्ष आहे किंवा मी चैतन्य आहे किंवा याच्या मागचे श्लोक आपण जे पाहिले की मी अधिष्ठान आहे आणि माझ्यामध्ये जग अध्यस्त आहे, अशी जाणीव नसते माझ्याबद्दल. माझ्याबद्दल लोकांना काय समजूत आहे किंवा काय प्रतिमा आहे, तर म्हणे मी एक तुमच्या आमच्यासारखा माणूस आहे, व्यक्ती आहे. लोकांना एवढंच माहिती आहे की मी सुद्धा एक शरीरधारी आहे. कारण आपण पूजा करतो आकाराची, विग्रहाची. तर इथे देव म्हणत आहे की हे माझं जे स्वरूप आहे, जे लोकांना म्हणजे असं वाटतं की मी असं आहे, पण हे चुकीचं आहे. मी मनुष्य नाहीये. एका विशिष्ट कामासाठी मी मानव देह धारण करतो, पण हेच परमसत्य नाही आहे. आणि ते देव थोडेसे रागवतात की जे लोक मला फक्त मनुष्य मानतात ते जणू काही माझा अपमान करत आहे. पहा,
शंकराचार्य इथे लिहितात, एवं माम नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव सर्व जंतूनाम आत्मानमपि संतम. मी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे आणि सर्व जंतूंचा आत्मा आहे. असं असून सुद्धा लोक मला अशा रूपात जाणत नाही, आत्मरूपात कोणी जाणत नाही. अनात्मरूपात जाणतात की माझ्यापासून म्हणजे ईश्वर माझ्यापासून वेगळा आहे. सगळे जीव असंच मानतात ना, आत्मरूपात नाही जाणत. मग कसं जाणतात तर पहा, अवजानन्ति मां मूढाः मानुषीं तनुमाश्रितम् परं भावमजानन्तः मम भूतमहेश्वरम्. अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्. इथे जे तो येतो ना कधी कधी मध्ये अवजानंतो, कारण इथे विसर्ग आहे. विसर्ग संधीमुळे ते ओढलं. तर जेव्हा आपण तोडून म्हणतो तेव्हा तह आलं पाहिजे, अवजानंतः. परमभावम अवजानंत. पण जर आपण एकाच याच्यात म्हटलं परमभावमजानंतो मम भूतमहेश्वरम, मग तिथे विसर्ग नाही. आपल्या गीता पठण स्पर्धेमध्ये हे लोकांना माहीत असतं, माहीत नसतं, त्यामुळे चूक होत राहते. परीक्षकांना आधी माहीत असायला पाहिजे, गडबड हे होतं ना. कोण खरं बोलतो आणि कोणाचं बरोबर हेच नाही, तर आधी त्यांना माहीत झालं पाहिजे. आता मिशन माहिती हीच पद्धत आहे, ब्रेक कर. तर परमभाव मजानंत. अच्छा हा हा, आता बा इथे सुद्धा अवजानन्ति मां मूढाः, कारण इथे सुद्धा विसर्ग आहे, तो लोप झालेला आहे संधीमुळे. आता ज्याला माहित आहे तो ते जरूर उच्चारण करेल, नाही तर मूढा शब्द नाही संस्कृतमध्ये. रामः रामौ रामाः बहुवचन आहे, अनेक वचन आहे. तर मूढाः हा, तर ते त्यामुळे ते म्हणून जे मी म्हणत आहे ते तुम्ही म्हणा, म्हणजे ते तर मूढा दिसतं मूढा आहे, पण तिथे अदर्शनम लोप असं एक सूत्र आहे. तर दर्शन होत नाहीये, लोप झालेला आहे. पण जेव्हा ते विच्छेद करू तर त्याचं दर्शन होईल विसर्गाचं. तर अवजानन्ति मां मूढा, इथे भगवान कृष्ण म्हणतात की मूढ लोक माझी अवज्ञा करतात. अवजानन्ति म्हणजे काय? अवज्ञा करणे. शंकराचार्य म्हणतात अवज्ञाम परिभवम कुर्वन्ती, माझा अपमान करतात, अवज्ञा करतात. म्हणे कसं काय? म्हणे मानुषीम तनुमाश्रित, मला ते फक्त काय मानतात? एक मनुष्य. आणि म्हणे आम्हाला तर असं वाटलं की आम्ही तुमची सेवा करत आहोत मनुष्य रूपात, म्हणजे तुम्हाला काय वस्त्र अर्पण करत आहोत, जेवण देत आहोत, नैवेद्यम. अपमान झाला. आम्ही जे करत आहे ते तुमच्याबरोबर आम्ही करत आहोत. आणि यालाच तर पूजा म्हणतात, षोडशोपचार पूजा म्हणतात, आहे की नाही? आपण जसं कोणी पाहुणे आले की या या या, त्याचप्रमाणे आवाहनम, बसा, आसनम, हातपाय आपण धुतो, पाद्यम अर्घ्यम समर्पया. मग म्हणे आता थकून आला असेल थोडं, काय विश्रांती घ्या, मग स्नान करा, स्नानम समर्पया. मग तुम्हाला जर मेकअप करायचा असेल तर शृंगार, ते सुद्धा आपण देतो त्यांना. सगळं काही. मग नैवेद्यम निवेदयामी,
तर देवाला एक मनुष्य रूप मानूनच करतो ना. आणि आता ते देव म्हणत आहे की हे तर मूढ लोक असं करतात. मूढा, अरे बापरे, म्हणजे आम्ही सगळे मूढ झालो. अविवेकी ना. तर पहा इथे याचा अर्थ समजा. एक विशिष्ट संदर्भात विशिष्ट दृष्टीने भगवंत मनुष्य झाला आहे आणि तो स्वतःच म्हणतो की अजोपि सन नव्वे आत्मा भूतानाम ईश्वरोपि सन. मी खरं म्हणजे अजन्म आहे. मी सगळ्या भूतांचा ईश्वर आहे, सगळ्या भूतांचा आत्मा आहे असं. पण काय आहे, कधी कधी मला माझ्या या उच्च स्वरूपापासून खाली यावं लागतं. मी नेहमी म्हणतो ना, निराकाराला नराकार व्हावं लागतं. अवतार म्हणजे काय, निराकारचं नराकार व्हावं. तर एका विशिष्ट कार्यासाठी म्हणून पहा, काम झालं की परत तो आपल्या निराकार निर्गुण रूपात जातो. तर पारमार्थिक रूप त्याचं तेच आहे. म्हणून जे हिंदू धर्मावर आरोप लावतात लोक की तुम्ही तर देवाला मूर्ती रूपात मानतात किंवा एक आकार रूपात मानतात, म्हणे ते शेवटचं परमसत्य नाही आहे. देवाशी संबंध जोडण्यासाठी एक आलंबन आपण घेतो, पण जो पूजा करणारा त्यालाही माहिती आहे की तो फक्त त्या मूर्तीमध्ये नाहीये. मूर्ती फक्त काय एक प्रतीक आहे. आता उद्या 26 जानेवारी आहे आणि आपण काय करणार आहोत, ध्वजवंदन. तर आपण काय करतो, त्या ध्वजाला नमस्कार करतो, सलाम करतो. आणि त्या ध्वजाला काय म्हणतो की आपण भारताला नमस्कार केला. आता ध्वज म्हणजे भारत आहे का? ध्वज म्हणजे नुसतं 3 रंगाचं एक कापड आहे बस. कोणते 3 रंग आहे? नाही, आता शाळेमधून बाहेर आम्ही आलेलो याचा विचार म्हणून माहीत असायला पाहिजे. खाली कोणचा आहे? हिरवा. मध्यावर कन्फ्युजन होता ना. आणि शिक्षिका आहे ना तुम्ही. भगवा, पांढरा, हिरवा आहे की नाही. तर आता हे 3 रंग आहेत, तर कोणी 3 रंगाला नमस्कार नाही करत किंवा त्या कापडाला नमस्कार नाही करत. कापडाच्या माध्यमातून, ध्वजाच्या माध्यमातून आपल्या भावना आपण व्यक्त करतो ते देशासंबंधी. आणि जर ध्वज खाली पडला म्हणजे देशाचा अपमान झाला. म्हणून झेंडा ऊंचा रहे. लोकांनी आपले प्राण दिले पण त्या ध्वजाला पडू नये दिले. तसं कोणी म्हणे हे काय एवढं तुम्ही काय कापडाला, पण म्हणे तो कापड नाहीये, देश आहे. त्याचप्रमाणे मूर्ती नाहीये, तो देव आहे. गंगा म्हणजे पाणी नाहीये, देवी आहे. गाय म्हणजे प्राणी नाहीये, माता आहे असं म्हणतात. तर फक्त देवाला मर्यादित करणं एका आकारामध्ये हे चुकीचं आहे. देवीचं म्हणतो हा, भक्ती करण्यासाठी, पूजा करण्यासाठी तुम्ही जरूर माझ्या या शरीराचा उपयोग करा आणि त्याचा छान शृंगार करा, त्याला सजवा, नैवेद्य दाखवा आणि थोड्या वेळ ते नैवेद्य राहू द्या तिथे. एकदम घाई करू नका. तुम्ही खायला सुरुवात करता तेवढ्यात तुम्ही ओढून घेता. नैवेद्य म्हणजेच आपण देवाला एक नुसतं दगड मांडलेलं आहे, खरोखर जिवंत नाही मांडत. तर अवजानंती माम मूढा मानुषीम तनुमाश. मग म्हणे तुमचं खरं स्वरूप काय? परमभावम. परमभावम अजानंत. परमभाव म्हणजे प्रकृष्टम,
परमात्मतत्वम आकाशकल्पम आकाशादपि अंतरतमम. म्हणे माझं खरं स्वरूप आकाशाप्रमाणे, आत्ताच सांगितलं ना, यथाकाश स्थितो नित्यम. मी आकाशाप्रमाणे, तुका आकाशा येवळा अनुरणीया तो कडा. तर आकाशकल्प, आकाशमिव व्यापकम अहम, तर हे माझं खरं स्वरूप आहे. पण अजानंत, ते परमभाव माहीत नाही लोकांना. अच्छा, माहीत असेल तरी त्यांना ते काय जमत नाही, पचत नाही, समजत नाही. असं कधी होतं. निर्गुण निराकार. तर इथे म्हणतात की तुम्ही ते जाणा, तेव्हाच तुम्ही खरे विवेकी व्हाल आणि खरं स्वरूप माझं तुम्हाला ज्ञात होईल. परमभाव मजानंत मम भूत महेश्वरम. माझं खरं स्वरूप काय आहे? सर्वभूतानां महांतम ईश्वरम स्वमात्मानं. मी सगळ्या भूतांचा ईश्वर आहे, सगळ्या भूतांचा शासक आहे, स्वामी आहे. आणि कशा रूपात मी सगळ्यांचं शासन करतो? आत्मरूपात. हे पहा, आत्मरूपात तो बसलेला आहे सगळ्या चैतन्य रूपात, आणि आपल्या इंद्रियांचं शासन करत आहे. इंद्रिय, मन, बुद्धी शासन करत आहे, म्हणजे त्याच्यामुळे या सगळे काम करत आहे. तर असं मला तुम्ही समजा, जाणून घ्या. प्रतिमा किंवा चित्र हे काय? आलंबने भक्तीसाठी. म्हणून रामायणामध्ये आलेलं आहे, नाम रूप दुई ईस उपाधी. नाम आणखीन रूप हे दोघं देवांचे काय उपाधी आहे. देवाचं नाव आणि देवाचं रूप उपाधी आहे. आणि उपाधी एक अशी वस्तू आहे, ती जोडू शकतो आपण, ती काढू शकतो. उपाधी म्हणजे अशी पदवी असते की नाही, पद आहे. जोपर्यंत त्या खुर्चीवर आहे, ती उपाधी तोडलेली आहे. बाजूला झालो, रिटायर झालो की ती उपाधी गेली. तर नाव आणखीन रूप म्हणजे भगवंताचं रूप एक उपाधी आहे, तो खरा अरूप आहे. नाव एक उपाधी आहे, खरा तो अनाम आहे, त्याचं काहीच नाव नाही. अनामी सगळं ते आहे. अनाम, अरूप, अनंत, अकाल, सत्श्री अकाल आपण म्हणतो. अकाल म्हणजे तो काळाच्या पलीकडे. पण होतं काय, जेव्हा तो अवतार घेतो ना, तेव्हा या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबर जुळतात. एक नाववाला होतो, मग एक रूप, मग एका काळामध्ये तो येतो, अष्टमी, नवमी तिथी, त्याचा जन्म होतो. मग काय, त्याचे सगळे संस्कार होतात. नामकरण संस्कार, जातकर्म. भागवत तुम्ही ऐका, भागवतामध्ये कृष्णाचे सगळे झालेले संस्कार. नामकरण संस्कार गोठ्यामध्ये झालेले. नाव देण्यात त्याला गर्ग ऋषींनी नाव दिलं, कृष्ण, बलराम. आणखी तिथे वर्णन आहे, यशोदा त्या बाळकृष्णाच्या पाठीमागे धावत आहे, इकडे तिकडे इकडे तिकडे. म्हणे जो कूटस्थ अचलम जो परमात्मा होता, आता इतका चंचल झाला आहे की यशोदेला खूप पळावं लागतं. एक स्वामी छान म्हणतात, मुद्दामून भगवंत जास्त पळवत आहे. कारण की यशोदा जी आहे, दूध दही सगळं मिठाई खात आहे आणि डायटिंग करत नाही, वॉकिंगला जात नाहीये. तर म्हणे आता मीच, आणि असं म्हणतं ती स्थूल काया होती ती जरा. तर वजन कमी करण्यासाठी देव इकडे तिकडे पडत. तर आता इतका चंचल झाला, आणि खरं स्वरूप त्याचं काय सांगितलंय? निष्कंप, अचल, अटळ. म्हणजे पहा, निर्गुण आणि सगुणामध्ये एकदम विरुद्ध लक्षण आहे.
ज्याचं एकही नाव नाही त्याचे सहस्र नाव. आता आपण वाचले. ज्याची एकही लीला होऊ नाही शकत तो लीला पुरुषोत्तम. ज्याचा जन्म कधी होत नाही, होऊ नाही शकत, त्या जन्म होत आहे. आणि जो अक्रिय आहे, द्रष्टा मात्र आहे, तो भोगता दिसतो. लोणी खात आहे, चोरी करत आहे. तर आता काय, या लीला इतक्या आकर्षक आहे, मोहक आहे की त्याचं खरं स्वरूप विसरून जातं. आणि मग लोकांना आठवतं देव म्हणजे एवढाच आहे. लड्डू गोपाल म्हणतात त्याला, बाळ गोपाळला लड्डू गोपाळ. कोणी आलंय का तिकडे? अच्छा. तर अशा सगळ्या लीला हे पहा, यशोदेला कृष्णाने मधून मधून दाखवली एक झलक की मी खरा कोण आहे. माहिती ना तुम्हाला? माती त्यांनी खाल्ली, तोंड उघड, आता काय पूर्ण पृथ्वी ब्रह्मांड सगळं दिसत आहे. गंमत आहे, यशोदेच्या मांडीमध्ये कृष्ण बसला आहे आणि कृष्ण म्हणतो माझ्या पोटामध्ये पूर्ण ब्रह्मांड आहे. खरं स्वरूप आहे. मधून मधून तर इथे काय लीला इतक्या आकर्षक आहे. त्यामुळे मानुषीम तनुमाश्रितम परम भावम अजानंत. कौसल्याने सुद्धा स्तुती केली आहे. रोम रोम प्रतिवेद कहे, ब्रह्मांड निकाया निर्मित माया. पूर्ण वेदांतिक वर्णन आता असं आहे ना. पूर्ण कौसल्याने स्तुती केली की खरोखर तू कोण आहे. तुझ्या एक एक रोमामध्ये ब्रह्मांड आहे. आणि असा राम कौसल्या के गोद, कौसल्याच्या मांडीमध्ये आज खेळला. आणि कौसल्याने काय सांगितलं रामाला की मी तुझी भक्ती केली होती असं हे व्यापक रूप पाहण्यासाठी, की जे शिशु लीला अतिप्रिय शीला. तू काय कर, शिशु लीला कर. तर मग त्यांनी ते लीला केली. तर भागवतामध्ये, रामायणामध्ये मानुषीम तनु, मानवधारी देवाचंच वर्णन आहे, म्हणजे शरीरधारी मनुष्य. आणि म्हणून आपण विसरतो. पण देव इथे गीतेमध्ये परत परत आठवण करून देतं की मी कोण आहे. आणि पहा, अर्जुनाला सुद्धा विसर पडला होता की नाही. अर्जुनाला वाटलं हा माझा मित्र आहे, सखा आहे. जेव्हा विराट रूप पाहिलं तेव्हा त्याला कळलं की परमभाव. आणि इथे म्हणतात पुढे, तर आत्ता जे वर्णन केलं मानुषीम तनुमाश्रित, मानव प्रकृती, मानव शरीर मी धारण केलं. आता इथे म्हणतात की या जगामध्ये काही लोक असे आहे ज्यांची प्रकृती कशी आहे, म्हणजे राक्षसी प्रकृती आहे, आसुरी प्रकृती. आणखीन त्यांना मी कोण आहे मुळीच कळत नाही. आणि मग याच्या नंतरचा श्लोक आहे त्याच्यामध्ये दैवी प्रकृतीचे लोक आहेत त्यांचं वर्णन आहे. म्हणजे ते मला जाणतात. पण आता समाजात सगळेच दैवी प्रकृतीचे नाही. तर आता पहा, मोघाशामोघ कर्माणः मोघज्ञानाविचेतसः राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिता मोघाशामोघकर्माणः ज्ञानाविचेतसः इथे म्हणतात दोन प्रकारची प्रकृती आहे, राक्षसी प्रकृती आणि आसुरी प्रकृती. प्रकृती म्हणजे काय, त्यांचा स्वभाव तसा झालेला आहे. दोन प्रकारचे स्वभाव.
आता राक्षस आसूर म्हटल्यावर असं नका समजू की ज्याचे असे काय नख वाढलेले, दात असे, असं वर्णन राक्षसांचं वर्णन म्हणजे असे तर कोणी दिसत नाही समाजामध्ये, सगळे मनुष्य रूपातच दिसतात, पण म्हणे आतमध्ये ती राक्षसी वृत्ती आहे. राक्षस म्हणजे काय तर म्हणे जो फार हिंसक आहे. राक्षस म्हटल्यावर जो रागीट आहे, हिंसक आहे, मारणारा आहे, लुटणारा आहे, तर असे लोक आहे समाजामध्ये. दुसरे कसे आहे, आसुरी. आसुरी प्रकृती काय तर आसुरी म्हणजे स्वार्थी. कधी कधी राक्षसासाठी सुद्धा आसुर शब्दाचा प्रयोग करतात. हे दोन्ही जवळजवळ पर्यायवाचीच आहे. पण जर थोडासा फरक करायचा असेल तर राक्षसी जरा जास्त हिंसक, आसुरी स्वार्थी, लोभी, आणि आपला लोभ पूर्ण करण्यासाठी ते लोकांना मारतात, लुटतात, अन्याय, अत्याचार. तर असुर त्याला आपण म्हणतो. अच्छा, आता या दोन्ही प्रकृतीचे जे लोक आहे ते कसे आहे, मोहिनीम. मोहिनीम म्हणजे मोहित करणारे आहे. या दोन्ही स्वभावाचे जे लोक आहेत त्यांना ज्ञान होणार नाही. त्यांची बुद्धी काय, आवृत्त आहे, त्याला म्हणतात मोहित आहे. हा, तसे म्हणू शकता तुम्ही. ते आलंय पुढे, वरच्या आलेलं आहे. तर तामसिक म्हणू शकतात, तामसिक राजसिक दोन्ही. तर मोहिनीम श्रिता, हा मोह शब्दाचा अर्थ असतो अविवेक. मोह शब्दाचा अर्थ आहे विपरीत पाहणे, जे खरं आहे ते न बघून काही वेगळंच बघणे. हा, आपण जेव्हा मोहित होतो तेव्हा काय विसरून जातो की काय खरं आहे काय खोटं. तर मोहिनीम श्रिता, अशा या प्रकृती किंवा स्वभावातील जे लोक आहे त्यांचं जीवन काय तर पहिल्या ओळीमध्ये सांगितलं आहे. 4 गोष्टी आहेत त्यांच्या जीवनामध्ये, पण 4ही कशा आहे, निष्फल आहे, बेकार आहे. याला म्हणतात मोह शब्दाचा अर्थ असतो व्यर्थ, वाया जाणे. तर पहिलं काय लिहिलं आहे, मोह आशा. मोह आशा म्हणजे त्यांची आशा चुकीची आहे, निष्फळ आहे. त्यांना वाटतं की त्यांच्या कर्माने त्यांना सुख मिळेल, म्हणे नाही मिळणार. मोह आशा, चुकीची आशा आहे. आणि त्यांना वाटतं की आम्ही या पूर्ण जगावर राज्य करू. पण रावण किंवा हिरण्यकश्यपू जेवढे राक्षस आहेत त्यांची काय ही एक आशा आहे, इच्छा आहे की आम्ही या जगाच्या, पण तसं काही झालं नाही, होऊ नाही शकत. मोह आशा. त्यानंतर मोह कर्म. त्यांचे कर्म सुद्धा मोह आहे, अमोघ नाही आहे. मोघ म्हणजे ते चुकीचे आहे, मोघ कर्माण. यानीच्या अग्निहोत्रादीनी इथे म्हणतात की निष्फलानी कर्माणी. त्यांचे हे सगळे कर्म निष्फळ होतात, म्हणजे जगाला आनंद देत नाही, त्यांना आनंद देत नाही. आता रावणाने भक्ती सुद्धा केली, रावणाने यज्ञ सुद्धा केला, पण त्याचं काही फळ झालं नाही. चुकीच्या हेतूला समोर ठेवून ते करतात, तर वाया जातात मोह कर्मा. बाहेर जे लोक त्यांना जरा सांगा, हळू बोला किंवा बोला. हो, ते काम चालू आहे, मला माहित आहे. उद्याची तयारी सुरू आहे. तर मोह कर्माण, मोह आशा, मोह ज्ञान. ज्ञान सुद्धा कसं आहे, मोह म्हणजे परत निष्फल. त्यांचं ज्ञान काही कामास येईल, मोक्षासाठी कामास येईल असं नाही. नाही तर खरं म्हणजे ज्ञानाची भूमिका काय आहे, मुक्ती देणे. पण मोह ज्ञाना, तर 3 गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये. आशा आहे, कर्म आहे, ज्ञान आहे, पण त्याचा काही लाभ नाही. मोह.
आणखीन चौथी गोष्ट काय, विचेतसः. विचेतसः म्हणजे विगत विवेकाः च ते भवन्ति इति अभिप्रायः. त्यांच्यामध्ये विवेकाचा अभाव आहे, विवेक नाही आहे. विवेक शब्द माहिती आहे ना, विवेक शब्दाचा अर्थ काय असतो, सारासार, योग्य अयोग्याचा फरक करणं, चांगलं वाईट, धर्म अधर्म, नित्य अनित्य, तर या सगळ्या गोष्टींना वेगवेगळे करणं. अविवेक म्हणजे हे सगळं मिक्स होणं. तर जर बुद्धी अशी तामसिक राहील, मोहिनी स्वभावाची असेल, तर मग विवेक कुठे होते. आणखी इथे म्हणतात की असे हे जे राक्षसी आणि आसुरी प्रकृतीचे जे लोक आहे, यांचं जीवन काय. शंकराचार्य इथे लिहितात, छिंदी भिंदी पिब खाद परस्वम अपहर इति एवं वदनशीलाः क्रूर कर्माण. म्हणे यांचे 6 काम आहे. छिंदी भिंदी म्हणजे काय, तोडोफोडो, तोडफोड. आणखीन पिब खाद, खाण म्हणजे स्वतःचा पैसा कमवणे, दुसऱ्याचा लुबाडून खा, चोरून खा. पिब खाद. परस्वम अपहर, दुसऱ्याचा धन लुटून घ्या, आणि अपहरण करा दुसऱ्याचं. असंच ते बोलतात, तोडो फोडो, मारो पिटो. आता वर्णन पाहा तुम्ही भागवतामध्ये किंवा ह्याच्यामध्ये रामायणामध्ये. रावण काय म्हणत, मारा सगळ्यांना, सगळ्या वानरांना खाऊन टाका. जेव्हा त्या रावणाच्या सभेमध्ये सगळे विचार करत आहे की आता हे वानर लोक येतील, आक्रमण करतील, आता काय आपण करावं. राक्षस हसतो, तो म्हणे विधाता नाश्त्याची आणखी जेवणाची सोय करत आहे. आल्यावर सगळ्यांना अटॅक करून काय करायचं, खायचं. तर पिब खाद परस्वम अपहर. हनुमंताने जेव्हा लंकेचं दर्शन केलं, लंकेमध्ये प्रवेश केला, तेव्हा वर्णन आहे, कहू महिष मानुष धेनु खर खल निसाचर भच्छही. सगळं खात आहे. काय खात आहे, मनुष्यांना खात आहे असं वर्णन. आणखी म्हैस आणि गाय असंच. तिथे एकही शाकाहारी रेस्टॉरंट नाही. मारुतीने असं पाहिलं, म्हणे आता यांना काहीतरी करावं लागेल, आणि त्यांनी मग लंकेची होळी केली. तर इथे म्हणतात असे क्रूर वदनशीला हा क्रूर कर्माण, ज्यांच्या कर्मामध्ये सौम्यता नाही, क्रूर कर्म. असे हे राक्षसी आसुरी प्रकृतीचे लोक, हे मला कधीच जाणू शकत नाही. उलट माझ्याशी वैरभाव करतात, मला मारण्याचा प्रयत्न करतात, शत्रुभाव ठेवतात. झालं. आणि याच्या उलट ये पुनः श्रद्धदानाः भगवत भक्ती लक्षणे मोक्ष मार्गे प्रवृत्ता. पण याच्या उलट जे लोक सात्विक प्रकृतीचे, जे माझ्याशी प्रेम करतात, त्यांचं जीवन कसं आहे म्हणे, ते एकदम दैवी प्रकृतीचे ते लोक आहे, दैवी स्वभाव. त्यांच्यामध्ये दिव्यत्व आहे, चमक आहे, एक प्रकाश आहे, तेजस्विता आहे. म्हणून पहा, 2 श्लोक एकदम 2 प्रकारच्या लोकांचं वर्णन आहे. आणि परत असं नका समजू राक्षस असुर कोणी हजारो वर्षापूर्वी झाले, अजून सुद्धा या समाजामध्ये असे आहे की नाही, परस्व अपहर करणारे आहे, अपहरण करणारे. आधुनिक रावण, आधुनिक हिरण्यकश्यपू, मिनी रावण आम्ही त्यांना म्हणतो, छोटे छोटे. रावणाप्रमाणे तेवढे तर नाही आहे, पण आहे. तर बाहेरचं जे आकार आहे त्याच्याद्वारे नका समजू की राक्षसी किंवा
ही वृत्ती आहे, वृत्ती स्वभाव आहे. आता रावणाने जेव्हा सीतेचं अपहरण केलं तर बाहेर तर साधू आहे, पण आतमध्ये ही राक्षसी वृत्ती. आणि असं म्हटलेलं आहे की येऊ कुवेशु साधू सन्मानू, की येऊ कुवेशु साधू सन्मानू, जिमी जग जामवंत हनुमानू. म्हणे जर साधू असेल आणि त्यांनी कुवेश धारण केला असेल तरी त्याचा सन्मान होतो. हा, आणि जर कोणी असाधू असेल आणि वरून साधूचा वेश धारण केला असेल तरी त्याचा नाश होतो. काल नेमी जिमी रावण राहू. या एका ओळीमध्ये त्या सगळ्यांचा काल नेमी साधू बनला होता. द्रोणागिरी पर्वत घ्यायला जेव्हा हनुमंत गेले त्यावेळेस साधूच्या रूपात तो बसला होता. रावणाने अपॉइंट केलं होतं त्याला की मारून तिकडे येईल, मार. काल नेमी राहू, राहूनी देवाचं रूप घेतलं होतं आणि तो त्या ओळीमध्ये बसला पंक्ती. काल नेमी राव, आणखी रावण. तर उघडही अंत न होई निभाव, त्या उघडकीला येतात, उघडकीला त्यांचं म्हणजे स्वभाव येतो. म्हणून बाहेरून नका पाहू, अंतरंगामध्ये काय वृत्ती आहे. तर पहा, आता जे दैवी प्रकृतीचे लोक आहेत त्यांना इथे भगवंत म्हणतात हे महात्मा आहे. आज सकाळच्या वर्गामध्ये महात्मा शब्द आला होता. सकाळी कुठे वर्ग झाला? ऑनलाईन. कठोपनिषद सुरू आहे ना ऑनलाईन, त्याच्यामध्ये यमराजाला महात्मा सांगितलंय श्रुतीने. आणि महात्माचा अर्थ काय सांगितला होता तिथे? अक्षुद्र बुद्धी. शुद्र बुद्धी नाही आहे ज्याच्यामध्ये, छोटी बुद्धी नाही ज्याची, ज्याचं मन व्यापक आहे त्याला महात्मा म्हटलंय. इथे सुद्धा भगवान पहा शंकराचार्यांनी तोच अर्थ घेतला. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसः ज्ञात्वा भूतादिमव्ययम् महात्मानस्तु मां पार्थ भजन्त्यनन्यमनसः ज्ञात्वा. म्हणे महात्मानस्तु, इथे बरं झालंय तू. तू म्हणजे काय? परंतु. मी सांगितलं अनेक वेळा तुम्हाला, आता हे सगळे लक्षात ठेवायला पाहिजे. आधी ज्याचं वर्णन झालेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळा. जेव्हा असं वेगळेपण सांगायचं असतं तू, तो हिंदीमध्ये म्हणतात. तर महात्मानस्तु, जे महात्मा, किंतु महात्मा लोक तर कसे आहे? दैवीं प्रकृतिमाश्रिता. दैवी प्रकृती त्यांनी धारण केलेली आहे. मागे मोहिनीं श्रिता, राक्षसीं आसुरीं प्रकृती. पण आता ज्यांचं वर्णन आहे ते दैवी प्रकृती. आणि ते महात्मा म्हणजे काय? तर शंकराचार्य म्हणतात अक्षुद्र चित्ताः, ज्यांचं मन संकुचित नाहीये, छोट नाहीये. आज सकाळी मी एक श्लोक सांगितला होता. उदार चरितानां तु वसुदैव कुटुंबकम सांगितलं ना. अयम निजपरो वेति गणना लघुचेतसाम उदार चरितानां तु वसुदैव कुटुंबकम. वसुदैव कुटुंबकम सगळ्यांना माहिती आहे. आणि मोदीजींनी तर सध्या खूप लोकांना वसुदैव कुटुंबकम, वसुदैव कुटुंबकम. विश्वची माझी घर, ज्याची मती स्थिर. हा किम शरात आपणची झाला पूर्ण होईल. तर विश्वची माझे घर, एवढं व्यापक ज्यांचं काय मन आहे. तर
मी, माझं, तुझं, अयम निज परो वेती असं जो म्हणतो तो लघुचेतस आहे, छोट्या मनाचा आहे. पण जे उदार मनाचे लोक आहेत ते पूर्ण जगाला आपल्यामध्ये सामावून घेतात. सगळ्यांसाठी त्यांच्या मनामध्ये जागा आहे, स्थान आहे. आणि मनामध्ये जर जागा असेल तर बाहेरही त्यांना जागा मिळेल. म्हणजे आता लोकांना बाहेर जागा नाही कारण मनामध्ये जागा नाही. घर छोटं छोटं होत चाललंय कारण मन छोटं छोटं होत चाललंय. मॉलिक्युलर काय म्हणतात, फॅमिली, न्यूक्लिअर फॅमिली. अगदी शेअर करणं नाही जमत. शेअर करणं, माझी खोली एका खोलीमध्ये 2 जण 3 जण नाही तर काय गणना लघुचेतसा. आधी कसं कुटुंब होतं, एकत्र कुटुंब. त्याच्यामध्ये एवढ्याशा खोलीमध्ये सगळेजण सगळं काही होऊन जायचं. लग्न, कार्य, बाळंत पण सगळं काही. आता तसं नाहीये. ते नेहमी म्हणतो ना, घर मोठे मोठे आहे, मन छोटे छोटे होत आहे. लघुचेतसा. तर इथे म्हणतात की असे जे महात्मा लोक आहे हे दैवी प्रकृती यांची आहे, दैवी स्वभावाचे लोक आहे. आणि ते शंकराचार्य छान म्हणतात, दैवी प्रकृती म्हणजे काय, शम, दम, दया, श्रद्धादी लक्षणा. ज्यांच्या जीवनामध्ये असे हे सगळे सद्गुण आहेत. शम, दम, मनावर ताबा, इंद्रियांवर ताबा, दया करण्याचा स्वभाव, श्रद्धा, असे हे दिव्य गुण संपन्न जे लोक आहे ते महात्मा आहे. आणि असे लोक भजंती अनन्य मनसः. भजंती, ते माझं भजन करतात. भजन म्हणजे भक्ती. ते माझी भक्ती करतात. आणि कशी भक्ती करतात, अनन्य मनस, अनन्य मनाने. म्हणजे अन्य वस्तू, व्यक्ती त्यांच्या चित्तामध्ये नाही, एकच. 10 गोष्टी किंवा 10 ध्येय, 10 लक्ष, 10 उद्दिष्ट असं नाही, एकच. एक भरोसो, एक बल, एक. उद्या आपण पाहू. तर असे अनन्य भक्त लोक माझं भजन करतात. आणखी इथे म्हणतात ज्ञात्वा भूतादिमव्ययम. माझी भक्ती करतात. कसं जाणून, काय जाणून, तर मी अव्यय आहे, मी या भूतांचा आदी आहे असं जाणून. म्हणजे त्यांना माझ्या स्वरूपाची जाणीव आहे की मी खरा कोण आहे. मी फक्त मनुष्य आहे या फक्त आकारवाला एवढं नाही. दे नो माय ट्रू नेचर. आय एम इन द बिगिनिंग. आदी, मी आधी आहे, सगळ्या भूतांच्या आधी आहे. माझ्यापासून सगळे भूत आलेले आहे हे त्यांना माहिती आहे. म्हणजे मी कारण आहे. आणि अव्ययम, मी अविनाशी आहे असं जाणून माझी भक्ती करतात. याप्रमाणे इथे 2 लोकांचं वर्णन झालं, राक्षसी आणि दैवी. है ना. नेहमी येतात दैवासुर. 16व्या अध्यायात दैवासुर समजतात. रामायणामध्ये, भागवतामध्ये नेहमी येतात देवासुर संग्राम, किंवा देव आणखीन असुर दोघं मिळून काय, अमृत मंथन. जगामध्ये आजही या 2 शक्ती आहे की नाही. चांगले लोक आहे, वाईट लोक. दैवासुर आजही आहे. म्हणतात ना, देव माणूस आहे, देव माणूस.